म्हणून आसनाच्या बळकटापासून येतपर्यंत जो आम्ही खरा चांगला योगाभ्यास सांगितला तो योगानेच या इंद्रियाचा निग्रह झाला तर होईल. एरवी तरी योग साधनामुळे जेव्हा इंद्रियांचा वेध लागतो तेव्हा आपण हुनच चित्त हे आपल्या आत्मस्वरूपाची भेट घेण्याकरता निघते. इंद्रियाचा वेध लागतो तेव्हा आपण हुनच चित्त हे आपल्या आत्मस्वरूपाची भेट करण्याकरता निघते. चित्ताची स्वाभाविक असलेली बहिर्मुख धाव टाकून परत अंतर्मुख होते व आपण आपल्या आत्मस्वरूपास पाहते. त्याच वेळी त्याला आत्मतत्व मी आहे अशी ओळख पडते. ज्यावेळेला बहिर्मुख आहे ना तोपर्यंत तो जरी म्हटलाय मला स्वरूपाची प्राप्ती झाली, मला संताचा बोध झाला, आणि पळतोय कुठं? बहिर्मुख आहे वृत्ती. हे पाहिजे ते पाहिजे संसारिक जगतामध्ये त्याच्या, आणि हे कळतं. हे काय एका सीते कळे भात, किंवा तुका म्हणे मज कळते बडबडीची हिच्याची त्याला करते ना आपल्या बरोबर असणाराला बी आपल्याला कळते. जर कोण म्हणायला लागला मी 1,500 धंदा केला तर आपल्याला माहिती होऊ शकत नाही. पण त्याचं आता त्याचं बोलणं तर त्याप्रमाणे चालायचं. त्याप्रमाणे इथे जी गोष्ट आहे ती अधिकारानुसार त्याला ती कळत जाते. जोपर्यंत बहिर्मुखता आहे आपली तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाची भेट झाली नाही. ज्यावेळेला चित्ताची स्वाभाविक असलेली बहिर्मुख धाव टाकून परत अंतर्मुख होते म्हणून आपण आपल्या आत्मस्वरूपास पाहते, त्याच वेळी त्याला आत्मतत्व मी आहे अशी ओळख पडते. आणि यालाच म्हणतात सुखा लागी कर शीतळमय. तो बाहेर सुख शोधायला चालला आणि सुख कुठे? आत सुख आहे, आत्मसुख. त्या ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि मग आत्मानंदात समरसतेने लय पावते. आणि ज्यापेक्षा दुसऱ्या अधिक काही नाही व ज्याला इंद्रिय कधीच जाणत नाही असे जे आत्मतत्वरूप आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप ते चित्त आपण स्वतःच आपल्या ठिकाणी होऊन राहते. आपणच आपलं सुख मिळणार आहे. आपल्याला बाहेरून कुठून काय भेटणार नाही. हे जे आपण ज्या गुरु महाराजांकडे जातोय कोणाकडे जातोय हे आपलं आत्मसुख आपल्याला उपभोगायचं. मुलगा म्हणतो मला वडिलांशी बरं वडील भेटले तर मला आनंद वाटतो, आईला भेटल्यानंतर आनंद वाटतो, कोण म्हणतं मला पत्नीला भेटल्यानंतर आनंद होतो, कोण मला कामावर गेल्यावर, कोण म्हणतं मला ज्ञानेश्वरीला गेल्यानंतर आनंद होतो. म्हणजे तो आनंद दुसऱ्याकडून मिळणार आहे का त्याला? त्याच्यावर जी आलेली प्रतिबिंब जाऊन त्याचा जो इच्छित विषय मिळाला का तो तिथं रममान होतो. विषय आत्मज्ञान जे किंवा आत्मसुख ते बाहेरून मिळणार नाही, ते आतल्या आतच त्याला मिळते. अशी स्थिती प्राप्त झाली. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या डोंगराने देह दडपला तरी त्याच्या भराने त्याचे चित्त तत्वता दडपले जात नाही. पण एक मोठं उदाहरण सांगायचं राहिलं की एवढ्या मोठ्या योगाची साधना करणारे सगळ्यांच्या परिचयाचे, पण तरी सुद्धा त्यांना भक्ती क्षेत्राचाच आश्रय घ्यावा लागला. कोणाला? चांगदेव महाराज. 1400 वर्षात आत्मतत्वाची भेट नाही, मग काय केलं बाकीचे दिवस एवढं? आणि समाजाने त्यांना परमार्थिक म्हणून हे केलेलं. माऊलींचं जरी पाहिलं तर माऊलींनी योगाचा अभ्यास केलेला आहे, योगा तज्ञ, पण समाजापुढे तो मांडला नाही. आणि सिद्ध करून दाखवलं त्यांनी, मी कमी नाही पण माझ्यापेक्षा भक्ती ही सुख जे आहे ते सर्वांना फायदेशीर आहे. आणि आज योगाचं सुख आहे ना फक्त एकालाच फायद्याचे. ज्या वेळेला नामदेव महाराज यांच्या बरोबर तीर्थयात्रा करत असताना जिथं पाणी नाही अशा स्थळावर गेल्यानंतर प्यायला पाणी नाही आणि खूप तहान लागली सगळ्यांना, तेव्हा नामदेव महाराज म्हणे मला तहान लागली, आता काय करायचं, पाण्याचा प्रॉब्लेम. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला आहे बाबा युक्ती, मी जाऊन पिऊन येतो. घेतलं सूक्ष्म रूपाने जाऊन त्या कुवामध्ये जाऊन विहिरीमध्ये खोल विहिरीमध्ये जाऊन पाणी पिऊन आले, तृप्त झाले. आता तुमचं तुम्ही बघा, आता तुमचं तुम्ही आम्हाला नाही पुरवता यायचं, तुमचं तुम्ही बघा. मग त्यांनी केलं भजन. आता त्यांनी भजन केलं, आपण बी कीर्तनात ऐकलं विठ्ठल विठ्ठल, आणि त्यांना भजनही करायची गरज नाही. ते म्हणे ते थेरा आहे महाबोधू. त्यांनी म्हणलं ना हे पाणी वार ये कवर येईल. हे ऐकले ना आपण. ज्ञानेश्वर महाराजांचे काका त्यांची परीक्षा घ्यायला कबीर बाबा आले होते तिकडून, आणि हा मोठा संत आहे का? तर ते पोराबाळात खेळत होता. ते म्हणले हे कसले संत आहे? तर पोराबाळात खेळतात. म्हणजे पोराबाळा आडवी येतात काय? मग संतत्वाला धरली दिली ना नाल्यामध्ये याच्यामध्ये विहिरीमध्ये टाकून आडामध्ये टाकून. ते म्हणे अरे अरे रे इथं मारून टाकली. आता मारून टाकली का? नाही म्हणे जेवून जा, पाहुणे आलेले, आम्ही सुटक्याच्या घरी जेवत नाही. म्हणलं बसा, लगेच बोलवतो. टप्पा बोलवली तर पटापटा वरून आली. आपली महाराजांना जरी आपण फोन केला तर लवकर येणार नाही पळत. का बरं? भक्तीत पावर नाही ना, भक्ती तशीच पाहिजे. तुम्ही काय नोवे महाराज परिपाहे बीज सुधांगी, परिपाहे बीज सुधांगी, परिपाहे बीज सुधांगी. आम्ही कोकणात गेलो होतो 7 दिवस ज्ञानेश्वरी करायला, तेव्हा हेच गायक होते आमचे. शेवटी काय
हा, शिंदेदादा म्हणतात ना, काय वेळेला केळ आणि वनवासाला मग सीताफळ मागेत, सध्या का केळ मागेत, किंमत कशाची असते. आणि सीताफळ बी नाही तिथे म्हणले, केळ बी नाही म्हणले. ज्या वेळेला रघुकुल कुळामध्ये आलेली सीता एवढी चक्रवर्ती राजाची राणी होणार आहे उद्या, जनक राजाची मुलगी, तिच्याबरोबर किती दासी, काम नाही करायचं, दासी सगळं करणार. आणि एवढी सुखात वाढलेली, पण ऐन वेळेला कैकेयीने सांगितलं याला 14 वर्षाचा वनवास. हे ज्या वेळेला काय वेळेला कळे सीतेला, काय उद्या सकाळी आपल्याला वनवासाला जायचे, वेळेला कळे आणि वनवासाला सीता रामामागे पळे. सीता फळे ते इथे सीता फळे झाली आणि वेळेला केळे झाली. वेळेला कळे आणि वनवासाला सीता रामामागे पळे, तर ती रामामागचे काढून टाकल्यामुळे घोटाळा झाला, सीता फळे झाले आणि केळे झाले, असं झालेले. म्हणजे आपल्याला मिळालेलं साधन हे किती मोठं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्ध करून दाखवलं, स्वतः सिद्ध करून दाखवलं. आणि हरिपाठात ते दिग्गज काही काळापर्यंत शिल्लक राहील असं वाक्य लिहून ठेवलं. तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. याचे काही कष्टच नाही. तुम्ही देवाला हाक मारला, देव ताबडतोब उभा राहतो. सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छित होतात. अशी स्थिती ज्या नाममात्म्याने होते, तीच योग साधना ज्याची पूर्ण झाली त्यालाही ती स्थिती होती. त्यांनी सांगितलं स्थिती अशी त्याची झाली ज्याला पूर्णत्व झाला, आत्मस्वरूपाची भेट झाली योगाच्या माध्यमातून. अशी स्थिती प्राप्त झाली की मग मेरू पर्वतापेक्षा मोठ्या दुःखाचे डोंगराने देह दडपला तरी त्याचा भाराने त्याचे चित्त तत्वता दडपले जात नाही. किंवा शस्त्राने त्याचा देह तोडला अथवा देह आग्नीत पडला तरी निरातिशय महासुखात निमग्न झालेले त्याचे चित्त परत फिरून जागृत होत नाही. त्याप्रमाणे चित्त आपल्या आत्मस्वरूपात प्रवेश करून राहिल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि अनिर्वाच्य ब्रह्मसुख बनल्यामुळे इतर सर्व गोष्टीचा त्याला विसर पडतो. हे सगळ्या गोष्टी अनुभवाच्याच आहेत. हे ऐकता 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 आपल्यातला एक एक असा झाला पाहिजे, काय की आपल्याला देहाचा विसर पडला पाहिजे. अनिर्वाच्य सुख ब्रह्मसुख बनल्यामुळे, तोच ते सुख बनल्यामुळे इतर सर्व गोष्टीचा त्याला विसर पडला. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेची आठवण ठेवीत नाही. पावरण अजून आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होय, हे पाहिजे ते पाहिजे, काय कसं काय आपल्याला काय प्राप्त. आणि आपण परत हे बी सांगतोय ना, तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचा मेहुणा जेवायला आला आणि कालवणात मीठ मिरची नव्हती व्यवस्थित टाकली आणि जेवण झालं. ताईसाहेब जेवल्यानंतर म्हणले, का हो तुम्ही सांगितलं नाही. माझा भाऊ तर काही बोलला नाही, पण तुम्ही का नाही बोलले. हे सगळं आपलं पाठ आहे. काय खातो आम्ही, कासाया संघाचे मेनू, म्हणजे काय खातो हे सांगायचं नाही, कोणती वस्तुस्थिती आमच्या जीवनावर येते, काय काय गोष्टी आहेत याचा पूर्णपणे विसर. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन होते ते विषय वाचण्याची आता आठवणच ठेवीत नाही. जे योगाचे सौभाग्य, संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता, ते ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत दिसू लागले आणि ते सुख पाहिले तर तो पाहणाराही स्वतः अंगाने सुखरूपच होतो. जो ब्रह्माला पाहायला जातो असं बोललेले, जो ब्रह्म डोळा देखू जाय तो सर्वांगे ब्रह्मच होय. जो जातो तसं तोच होऊन जातो आणि त्याचंच वर्ण सर्वांगाने होईल. मग तयाचे पिसाच शब्द सुखे म्हणू येते ते सदैव सदैव सच्चिदानंद का न होती. हा अशी शोधायचं आपल्याला, का न होती. नसल होतं आपण व्हायचं. तरी पण बाबा अर्जुना एका दृष्टीने हा योग सोपा आहे. तो असा की संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधाधिक त्यांचा नाश करावा. आता इथे सुद्धा हे 36 तत्वाचं शरीर, त्याच्यामध्ये हे मोठे नातेवाईक आपले, बाहेरचे नातेवाईक जिंकावं का आतले नातेवाईक जिंकावं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अर्जुना एका दृष्टीने एक सोपा आहे. तो असा की संकल्पाचे पुत्र कोण, काम क्रोधाधिक त्यांचा नाश करावा. म्हणजे पोरांना पहिलं मारून टाकायचं. म्हणजे त्या संकल्पाचा असा जेव्हा त्याला जेव्हा पुत्रशोक दाखवावा तेव्हा तो साध्य होतो. म्हणजे द्रोणाचार्य तर का हातात येणारच नव्हता, लय ज्ञानी होते बरं, पण आडून होते कुठेतरी, मी पणाला चिटकून होते आणि म्हणून मारावं लागलं त्यांना. मी द्रोणाचार्य, पण मी काय करू, मी हस्तिनापूरचा कोण आहे, चाकर आहे, चाकर. त्यांच्या बिजागीवर माझं चालतं, त्यामुळे मला काही सत्य ओळखता येत नाही. भीष्माचार्याचं पण तेच झालं. आणि ज्या वेळेला त्याला पुत्र
पुत्रशोक दाखवला देवाने, ही युक्ती आहे देवाची. सांगितलं अश्वत्थामा मेला म्हणून म्हणा, तसा हा आवरायचा नाही. आणि त्याला पुत्रशोक दाखवलं, लगेच दिलं ठेवून त्याने. मग इथं कशी लागली बाबा म्हणले, आता कशी कळ लागली? ज्याचं जळतं त्याला कळतं. मग आता स्वतःच जेव्हा लागलं, मरायला लागला, तेव्हा सगळं टाकून दिलं. आता कोणासाठी करायचं? बरं ते बी होतं, ते बी अक्कलच होतं. बापाचं कधी ऐकत नव्हतं. दिवसेंदिवस सांगायचा द्रोणाचार्य, त्या दुर्योधनाची संगत करू नको, करू नको. नाही करणार. बरं तू नको करू तर त्याच्या हातची हिस्सा त्याला नाही दिली विद्या. जी अर्जुनाला दिली ती त्याला नाही दिली. पण यांनी चिडवलं, तुझं बाप असून तुला देत नाही बघ. आता बाप असून देऊन का कर, मला बी ब्रह्मास्त्र पाहिजे. आता हट्ट धरल्या पोराचं बापाला द्यावं लागतं. मग गेले ना मायाच्या आधीन गुतले ना, दिलं ब्रह्मास्त्र. त्यांनी दिलं सोडून. कोणावर माहिती ना, कोणावर सोडलं? उत्तरेच्या गर्भावर सोडलं. यांनी सोडलं तर अर्जुनाला म्हणले मागं घे, पण याला मागच घेता येत नव्हतं. असं म्हणजे पुत्रशोक दाखवला द्रोणाचार्याला, तेव्हा तो कयात आला. त्याप्रमाणे त्यांचा नाश झाला. म्हणजे संकल्पाला असा जेव्हा पुत्रशोक दाखवावा तेव्हाच तो साध्य होतो. हा संकल्प जर विषय वासनारूप कामाधिक लय पावले असे ऐकले व इंद्रिय नियमाच्या योग्य स्थितीत वागतात असे पाहिजे, तर तो संकल्प छाती फुटून आपल्या जीवालाच मुकेल. एक तर नातेवाईक संपलेले कळालं तर तो संकल्प गप्प बसतो. नाहीतर दुसरं सांगितलं, इंद्रिय जर नियमित वागायला लागली तर त्याचं उर फुटून जातं. कोणाचं? संकल्पाचं. तो का आता आपल्या हातात राहिलेलं. असे हे वैराग्य प्राप्तीने केल्यावर संकल्पाच्या खेपा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने वास करते. अहो कितीतरी ज्ञानी लोक आहेत, पण हे संकल्प त्यांचे जात नाही. त्यामुळे त्यांना ना ह्या आत्मसुखाचा आनंद लुटता नाही. आणि ह्या उपाधी आहेत ना, ह्या व्यवहारातल्या असू द्या नाही तर परमार्थातल्या असू द्या, ते केल्यानंतर त्याचे जे दोष आहेत, जसं पैशाच्या अंगी आहेत ना काही दोष आहेत, ते त्याला येऊन चिटकतातच. त्याप्रमाणे कोणतंही जरी तुम्ही परिग्रह केला कोणत्या गोष्टीचा, तर तुम्हाला आत्मशांतीपासून तुम्ही वंचित व्हाल. कोणती वस्तू असू द्या, ती आळंदीमधलं स्थळ असू द्या, पंढरीमधला मठ असू द्या, पण त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय होणार? मायेच्या तडाख्यात जाणार आणि तुमचं जे आत्मसुख आहे त्याच्यावर तुमचा अहम येऊन राहणार आणि सुखापासून बाजूला होणार. इथे असे सांगतात, असे हे वैराग्य प्राप्तीने केल्यावर संकल्पाच्या खेपा सुटतात. किती कीर्तनकार बाबांनी सांगितलं की जनक राजा आणि कोणाचं हे झालं होतं युद्ध? ताम्रध्वज. आणि जनक राजा हरला तर जनक राजाने काय केलं? मिरवणूक काढली. ताम्रध्वजाला कळालं काय झालं. तो म्हणला मी जिंकलो का तुम्ही? ते म्हणले तुम्ही जिंकले. मग हे का? ते म्हणले ह्याला चॅन नको म्हणून. मग म्हणले हे तुमचं सांभाळा. मग आता हे सांगणाराला जर एखाद्या वेळेला आपण पंढरपूरमध्ये आळंदीपूरमध्ये एखादी जागा घेतली समजा, मग टाकलात आणि आपल्या जर दुई जड व्हायला लागला कोणी, तर आपण बाजूला का त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जनक राजाचं सांगतात, ताम्रध्वजाचं सांगतात, तुमच्यात काय घड्याळांना फरक पडलेला आहे, तुमच्यात अर्क उतरला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या बोलण्याने समाजामध्ये परिवर्तन होणार आहे. कोणतीही गोष्ट जी आहे ती तुम्हाला दुःखाला कारण आहे दृष्टी गोचर जगतामधली. आणि म्हणून कीर्तनामध्ये तो लाल कपडे घातलेला माणूस बसवला ना, डेंजर सिग्नल. त्याच्या हातात दंड आहे. तो कीर्तनकार बाबापेक्षा श्रेष्ठ आहे, विनेकरी बाबापेक्षा श्रेष्ठ आहे. कोण? जोरदार. त्याच्या हातात विवेक रूपी काठी आहे आणि ती डेंजर सिग्नल आहे लाल. तो वैराग्याचं प्रतीक आहे. तो म्हणते बघ ही दृश्याची गर्दी आहे ना, डोळ्यासमोर दिसणारी बाजूला कर तरच तू त्या स्वरूपापर्यंत पोहोचशील. किंवा ही दृश्याची गर्दी जर तुझ्या चित्तात खळबळ माजवेल तर तू आत्मस्वरूपापासून पराडमुख होशील. त्याच्यासाठी तो विवेक रूपी जोरदार आहे, त्याच्या हातातली काठी. कधी कळणार काय माहिती. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मसुखाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मैक्यरूपी सदाचीच स्थापना करते. बुद्धी परफेक्ट निर्णय आपली सांगत असते, पण आपल्या मनाची अंतःकरणाची भूमिका अशी डळमळीत झाली का तिला खेचतं. पण जे धैर्य पाहिजे, जरी हे आकाशवर पडू पाहिजे असं जे धैर्य आहे ना, ते धैर्य जर बुद्धीला मिळाली तर मग ती मनाला सुद्धा हळूहळू ब्रह्मसुखाच्या वाटेला लावते. मग त्याची ब्रह्म ऐक्य स्वरूपी सदाची स्थापना करते. याही एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा विचार कर बरं. नाही तर आपण आपलं म्हणायचं माकडासारखं आमचंच लाल, आमच्यासारखंच कुठं नाही, आमच्यासारखं. अरे अफगाणिस्तान मधल्या लोकांना सुद्धा ईश्वर प्राप्ती होऊ शकते. जो या मालिकेतून जाईल, या अँगल मधून जाईल, तो आपल्या मालिकेचा.
जीव ब्रह्म ऐक्य, नाम मार्ग, अष्टसात्विक भाव, वैराग्य, हे तो कोणत्या जाती पंथ धर्माचा असला तरी तो आपल्या मालिकेचा आहे. हे मोहम्मद पैगंबर हे आपल्या मालिकेचे, येशू ख्रिस्त आपल्या मालिकेचे, आणि आपल्या मालिकेचे ते आपल्या मालिकेचे नाहीये. ते विरोधाभासाचीच उलट्या खोबडीचे, बिलाड्या पण उलट्या खोबडीचे, यांना नीट घालणार नाही. काय वाक्य बा, कधी करणार? हा विश्वव्यापक धर्म आहे जो माऊलीला अभिप्रेत तो केव्हा कळेल आपल्याला? बस तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणे. ज्ञान मिळालं पण जोपर्यंत दृश्य जगतात तुमची बुद्धी भरकटलेली आहे तोपर्यंत ती गोष्ट किती सायास केला तर प्राप्त होत नाही. कारण उलट याच्यात उदाहरण दिलं, पूर्वेकडे जायचं म्हणून निघालाय, पश्चिमेकडे चालल्यावर कधी त्याची पूर्वेला जाणं होणार? होऊ शकत नाही. उरफाटा चाललेला आहे तो. याही एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होती याचा विचार करा. आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा मार्ग सांगतो तो ऐक. म्हणून माऊली बरं का एकच लावून नाही ना, असंच करायचं असंच करायचं, हे नाही जमत का तुला ते कर, ते नाही जमत तर ते कर, ते नाही जमत तर ते कर, पण असं तू कर मात्र. ब्रह्मसुखाकडे जाण्याचं साधन. आता दुसरा मार्ग सांगतात साधकाने आपण आपल्याकडून केलेल्या निश्चयापासून कधी ढळायचे नाही. म्हणजे जर आपण निश्चय केलाच की आपल्याला ह्या वर्षी ज्ञानेश्वरी लावायची, आता तर जाऊ द्या, पण पुढच्या वर्षी जर तुम्ही निश्चय केला सगळ्यांनी आपण ज्ञानेश्वरी लावायची, तर त्या साधकाने आपल्या निश्चयापासून ढळायचं. काही झालं तर तुम्हाला सांगतो कर्म आडवी येणार. ही प्रवृत्ती आहे ना, ही निवृत्तीकडे जाऊच देत नाही. तुम्हाला मालिका संपवावी अशी वाटते का? नाही, बरोबर आहे. यांनी खरं सांगितलं, त्यांनी नाही संपवशी वाटत. तसं ईश्वराची जी माया आहे तिला वाटतं हा जगाचा काही वर चाललं पाहिजे. हे बघ याला थोबडात मारले, हे कसं रडते, दुसरं कसं असतंय, आता तिकडं टीव्ही मध्ये मारामारी चालली, आपण कसं रुबाब बघत असतो, बस मस्त मस्त. तसं तोही बघत असतो परमात्मा. आमच्या गावचे ते बाबा म्हणतात एकलेची कंठवेना म्हणून यांनी केले, आणि आम्हाला का बाबा या दरीत टाकलं, तुला करमत नाही म्हणून आम्हाला दरीत का ढकललं? पण त्याला हे माहिती आहे, तोही पण ह्या दरीत होता, तरी तो म्हणत होता हे आपले कोणीच नाही. इथं जर राहायचं असेल आणि आनंद लुटायचा असेल संसारात राहून आनंद लुटायचा असेल तर एवढंच ध्यानात ठेवायचं, इथं आपलं कोणीच, आपला फक्त एक देव आणि मीच आहे, बस मी त्याचा तो माझं. आणि बाकीची सध्या चांडा चौकट आहे ना, ही आपल्या पाठीमागं लागलेली होती. हे कव्वाली सांगते ना तुमची, हे का नाही, 4 तास सूरज दिरे दिरे रात, पण कुठं काय काय ढलता जायगा, ढलला बिन आगनी लागला सगळं झालं तरी आहे ते जागेवर. नंतर त्याने साधकाने आपल्याकडून केलेल्या निश्चयापासून कधी ढळायचे नाही असा एक जीवाभावापासून नियम करावा. मग तो तुम्हाला तो नियमच तिथे घेऊन जाईल. हे ऐकले ना कीर्तनात, नियम ऐकले का कीर्तनात? नियम एकाला सांगितलं होतं नियम कर, काय करशील? तो म्हणला कपाळाला गंध लावलेला बुवा भेटल्याशिवाय मी जेवणार नाही. कपाळाला गंध लावलेला बुवा भेटल्याशिवाय मी जेवणार नाही. मग रोज बघायचा आणि मग जेवायचं खुशाल. बुवा लोकांची काय कमी, पण एक दिवशी असं झालं का कोणीच मिळाले त्याला, आणि तो शोधतोय तर एक जण शेतामध्ये नांगराचं काम चालू होतं, नांगरणीचं, आणि त्याचा फाळ तुटला आणि बघतो खाली तर हजारो मोराच्या गाडा भेटला त्याला, सगळ्या मोर त्या मोठ्या हंडीच्या हंडी. आणि त्यांनी पाहिलं इकडं, आणि त्याने असं पाहिलं मला एवढं भेटलं, एवढं कोणी तर पाहिलं नाही, तेवढं तो बघतच होता. काय गंध पाहिलाय म्हणला, पाहिला काय पाहिला? आता त्यांनी काय पाहिलं याला माहित नाही, यांनी काय पाहिलं त्याला माहित नाही, तरी काय लाभ झाला त्याला? तो म्हणला पाहिलं तर इकडे, कोणाला सांगू नको, तो पाहिलं तर इकडे, अर्ध्या तुला घे, पण काय बोलू सांगा. हे कशासाठी दृष्टांत सांगितलेले, एक नियम केला त्यांनी, तर त्या नियमातून त्याला हा फायदा झाला. तुम्ही असं काहीतरी एक नियम करा, फायदा होणार तुम्हाला. एवढ्या नियमाने साधकाने आपण आपल्याकडून केलेल्या निश्चयापासून कधीही ढळायचे नाही असा एक जीवाभावापासून नियम करावा. एवढ्या नियमाने जर चित्त स्थिर झाले तर अनायासेच काम झाले. ठीकच नाही तर त्या चित्ताला खुशाल मोकळे सोडून द्या. पहा काय माऊलींचं म्हणणे, नाही आवडलं द्या सोडून, मोकाट कुठं फिरलं तर कुठं जाणार ते? दुसरं आहे काय जगामध्ये? भरला दाट हरिदीचे, कुठं गेला तर तो तिथंच आहे. मग ते मोकळे सोडले असता तिथे जाईल, तेथे तो नियमच त्याला परत घेऊन येईल, आणि अशा रीतीने तो तात्काळ स्थिर होईल. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिरतेस प्राप्त झालेल्या
झाल्याने ते एखाद्या वेळेस सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. फिरून फिरून ते तिथे येईल आणि त्याची अशी गोडी लागली तर मग मात्र कुठे लांब जाणार नाही. पहा, आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून ते मन स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैत स्वरूपामध्ये द्वैत पार बुडून जाईल आणि हे त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशात त्याहून वेगळी दिसणारी आभरे ज्यावेळेस नाही तशी होतात तेव्हा संपूर्ण विश्वात सभराभरीत एक शुद्ध आकाशच व्याप्त असलेले दिसते. आभ्र गेली, आभ्राने आकाशाला झाकलं होतं का ढगाने? पण थोड्या वेळ दिसत नव्हता असं. तसं ती एकदा गेली का निरप्र लख आकाश दिसेल. तसं अंतकरणातलं द्वैत गेलं, एवढं अद्वैतात पार बुडून जाईल द्वैत आणि त्रैलोक्य त्या तेजाने प्रकाशित होईल. त्यावेळेला मग मात्र त्याला सगळीकडे शुद्ध असं आत्मतत्व दिसेल. त्याप्रमाणे चित्त ब्रह्माऐक्य स्वरूपी लयास गेले की संपूर्ण विश्व चैतन्य रूपच होती. आता हा ठोकताळा आहे. हा ठोकताळा आपण आपला तपासून काढायचा. आपलं चित्त अजून ब्रह्मस्वरूप आहे की लयात गेले तर अजून कुठे लयाला गेलेले आहे की नाही? लयात अत्यंत सुखरूप संपूर्ण विश्व चैतन्य रूप होते. या अत्यंत सुलभ सुखरूप उपायाने अशी एवढी मोठी अन्वयात्मक व्यापक अनुभूतीची प्राप्ती होते. मनातील संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजे विषय वासनाचा त्याग करून या सोप्या योगस्थितीचा पुष्कळांनी अनुभवात्मक उलगडा पाहिला आहे. ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्म स्वरूपात येऊन मिळाले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडूच शकत नाही त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म याचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर समरसतेच्या मंदिरात महासुखाची दिवाळी तो आपल्याप्रमाणे सर्व जगात झाली आहे असे पाहतो. ही स्टेप आपल्याला बाबांनी अनुभवायला आणून दिलेली. ज्यावेळेला नामचिंतन झालं ना आपले अष्टसात्विक भाव झाले त्यावेळेला आपल्याला त्या सुखाची थोडी चटक लावून दिलेली आणि आपण फिरतो इकडे जा तिकडे जा आणि सगळीकडे जाऊन जेव्हा त्या सुख मिळत नाही ना ते सुख त्यावेळेला जाऊन चला जाऊ बाबाकडे जाऊ कीर्तनाला जाऊ नाही तर भजनाला जाऊ. भजनाला गेले तरी आपल्याला भजन म्हणजे काय आपल्याला याच्यामध्ये ताला सुरत झालं भजन तर आनंद भेटतो असं नाही. उलट आपलं आडवं चिडवं झालं का मग आनंद आहे. त्याला फक्त साधन पाहिजे उपभोगायला. बस आडवं चिडवं उड्या मारल्या झालं भजन आनंद झाला खुशात गेला घरी. ज्ञानेश्वरीला नाही कळालं तरी आता आपल्या त्या शेमल करताही सांगतात मला पहिलं वर्ष 2 वर्ष तर काहीच कळायचं नाही उलट जांभळ्या द्यायची. पण मात्र लाचावले मन लागेल शिवडी ते जीवेना सोडी आयचे झाले. ते त्याला घेऊनच येतं तिथं. नाही कळालं तर चालेल पण जायचं. कारण काय कळते त्याला जे कळायला पाहिजे ते कळलं. मग बाकीचं काय कळायला पाहिजे? बाकीचं कळून काय उपयोगाचं नाही. म्हणून त्याप्रमाणे जीव ब्रह्म याचे ऐक्य झाल्यावर त्यावेळेला सुखाची दिवाळी तो आपल्याप्रमाणे सर्व जगात झाली असे पाहतो. अरे आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन चालण्या इतका अवघड हा योग मार्ग आहे. तर तुला घडत नसेल तर आणखी दुसरा उपाय सांगतो आहे. सांगता एवढं महात्म्य सांगितलं योगाचं. पण जाताना पुन्हा एक तुम्हाला खबरदारीची इशारा दिला. काय अवघड आहे हे सांगितलं पण विषय तर निरूपणाला काय घेतलाय योग मार्गाचं साधन सांगणारा 6वा अध्याय. मग त्याचं खंडन तर करता येत नाही पण केलं नाही असं नाही. कसं केलं? स्वतःच्याच पाठीवर आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन चालणं इतका अवघड हा योग मार्ग आहे. तो तुला घडत नसेल तर आणखी दुसरा उपाय सांगतो. असं कोण आहे हो? असं नाही तर तसं कर तसं नाही तर तसं कर. बाबांना एकाने विचारलं मोठ्या बाबांना म्हणलं बाबा मला आता बसून तर चिंतन घडत नाही आता काहीच काय करा. म्हणले बसून कर चालताना कर नाही तर झोपून कर. हे तू उभं राहायचं वाक्य निजल्याने गाता उभा नारायण बैसता कीर्तने डुलत म्हणजे कसंही पडलं आता असं कुठं राहिलं तिथं. कसंही पडलं तरी तर सुखाच आहे. कारण सुखाच्या डोहात पडला त्यांनी माऊलीने मागच्याच अध्याय सांगितलं. अमृताच्या सागरात पडलं त्याला सांगायला पाहिजे का सरळ पडणं तर वाकडा पडला तर मरशी. कसाही पडला तर मारणारच नाही. नाका तोंडात पाणी जाऊन द्यायचं नाही. गेलं तर काय होणार आहे तसंच राहणार. काय फरक पडणार सांगा. त्याप्रमाणे माऊली सांगतात दुसरा उपाय सांगतो. मी सर्वांच्या देहात आहे यात वाद नाही. पण वाद तर आहे. माऊलीचा असा वाद नाही सगळ्यांच्या देहात आहे पण वाद आहे ना. आपण मग त्याच्यात निवड करणार ना. म्हणजे संत एकांत बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि सार ते निवडून काढले आणि आपली निवड चालली का चिवडा निवड चाललेली.
आपल्या ज्येष्ठांची चिवड चालू आहे. बरं चिवड लहान पोरं करतात का मोठे माणसं करतात? अरे बापरे, म्हणजे लहान पोरं का चिवडी चालली म्हणजे? मी सर्वांच्या देहात आहे यात वाद नाही, आणि माझ्या ठिकाणी हे सर्व आहे याविषयी सुद्धा वाद नाही. वाद नाही तर मग संपलाचा प्रश्न, निकाली लागली कुस्ती. पण कुस्ती जरी निकाली लागली तर निर्णय मान्य होत नाही. मग सुप्रीम कोर्टात जाईल, पुढच्या कोर्टात जाईल, जा पुढच्या कोर्टात. कुठे गेलं तर हेच पळसाला पानं तीनच. हे असेच बनलेले आहे. काय बनलेले बघा, काय माऊलीची वाक्य, हे असेच बनलेले आहे. मी त्यांच्यात आहे आणि ते माझ्यात आहे. आणि पुढे गेल्यानंतर पण त्यांचा माझा काही संबंध नाही. आणि हे असेच बनलेले आहे. नाही बनलेले आहेत, बनलेले हे असेच बनलेले आहे. तसे जग व ईश्वरी एकमेकात मिसळलेली आहेत. परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीने तसे पत्करले पाहिजे एवढेच. म्हणजे बुद्धिनिश्चय झाला पाहिजे एवढंच झालं पाहिजे. आपल्याला जास्त काही नाही, एकच इंजेक्शन आहे आपल्याला, बस कायम दूर ठेवायचं. जसं नानांनी सांगितलं, आपल्या डोक्यात पीठ राहिलं पाहिजे. थांबच आहे, रात्र झाली, अर्धा प्रकाश असला, हालत चालत असलं तरी थांबच आहे. तसं हे जग नाहीच, हा परमात्माच आहे. साधकाच्या बुद्धीने तसे पत्करले पाहिजे. अर्जुना, एरवी तरी जो एकत्व भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी मी साधारण व्यापक आहे असे जाणून मला बसतो. प्राणी मात्रांच्या अनेकत्वाने ज्याच्या अंतःकरणात तत्वता अनेकत्व उत्पन्न होत नाही, आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे एकत्व जाणतो. काय सांगितलं याच्यामध्ये बघा, एक अद्वैत सांगितलं, सगळे एकच सांगितले. आणि तो मी एकच आहे, आणि तो आणि मी एकच आहे हे खरे. पण तसे बोलणे व्यर्थ आहे, कारण तो मी हे म्हणणं सुद्धा काय झालं, दोन आहे. एरवी धनंजया बोलून दाखवले नाही तरी त्याचे व माझे ऐक्य म्हणजे एकच स्वरूप आहे. तो आणि मी वेगळाच नाही. म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर. एवढं ह्या अभंगाचं विश्लेषण चालले आता. त्याची म्हणून वेडी झाली. तो मी हा, तो मी बरवा, तो मी बरवा, पण काय नाही. आणि देव भेटला असता आम्हाला, एवढे करून आम्हाला नाही कळालं तर तुम्हाला केव्हा कळणार. एवढे दिवस काय केलं तुम्ही, काय केलं एवढे दिवस? ज्याप्रमाणे दिवा आणि त्याचा प्रकाश याच्यात एकत्व असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. जसे पाणी आणि त्याची गोडी किंवा आकाश आणि अवकाश म्हणजे त्यातली पोकळी याचे स्वरूप असते, तसाच माझ्याच रूपाने तो योगी रूपवान आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे आता परत योग्याकडे आली, पण सुरुवात कुठून चालली, सकळ जगाबद्दल सगळ्यांच्या. आता इथं परत सांगितलं त्या योग्यात माझ्यात काही फरक नाही. पण पहिलं सांगताना काय सांगितलं, या सर्वांच्या देहात मी आहे आणि माझ्यात ते आहे यात वाद नाही. म्हणजे हे फायनल वाक्य. त्याच्या हृदयात मी आहे म्हणजे हे एकत्व सिद्ध झालेले, फक्त एकटाचा आणि बाकीचे नाही. पण हे त्याचं आता महत्व सांगायचं नाही. तो सुरुवात जी आहे ते सर्व ब्रह्मच आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे पुन्हा लगेच दृष्टांत आलं. अर्जुना, ज्याप्रमाणे वासरात केवळ एक तंतूच असतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी केवळ माझी व्याप्ती आहे असे जाणले. बरं, त्या वस्त्रात असा सरळ धागा असू द्या नाही तर आडवा चालणारा असू द्या, दोन्ही मिळून काय. मग आता आपल्या दृष्टीने जर चालला तर सरळ, आणि आपल्या दृष्टीने जर आडवा चालला तर तो कोणी. त्याचं काय ऐकायचं. तुका लय शहाणा झाला का, आडवा बी तोच आणि उभा बी तोच. ही तर तुझी खरी परीक्षा आहे, ही आपली परीक्षा आहे. आपण त्याची परीक्षा घेऊ शकत. तो आपली परीक्षा कितकं हा केवढ्या पाण्यात पोहतोय बघतो माझा. तर जसे अर्जुना वस्त्रात केवळ एक तंतूच असतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी केवळ माझी व्याप्ती आहे असे मला जाणले. किंवा अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले, तर काय काय सांगायला पाहिजे. अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले तरी सोने जसे पुष्कळ होत नाही, त्याप्रमाणे ज्याने जीव ब्रह्म ऐक्य निश्चयाची पर्वताप्रमाणे अचल स्थिती बनलेली आहे, ती काय झालं तर हमपीछे नाही आहे असा. अथवा जितकी झाडाची पाने आहेत तितकी रोपे लावलेली एका ब्रह्मापासून, एकापासून अनेक झाली. बघा, एकाची जाणीव झालेली, एकापासून एवढी झाली, जसं एका झाडापासून अनेक पानं झाली तशी. अशा अद्वैत दिवसाच्या प्रकाशाने ज्याची अज्ञानरूपी रात्र उजाडलेली आहे, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग तो स्वस्वरूपात येण्याला देह तादात्म्य भ्रांतीने कसा बरे प्रतिबंध पावेल.
मग आता स्वस्वरूपाला सगळंच येते तर देह तादात्म्य भ्रांतीने कसा बरे प्रतिबंध होईल? सगळंच ते. तर सगळंच ते म्हणलं देह सुद्धा काय झाला? देह सुद्धा ब्रह्म साधी नाही वस्तू आपल्याला मिळाली. जाऊ दे, आत्मवस्तू नाही कळाली तर चालेल. एक किडनी जरी कळाली तर काम झालं आपलं. किडनी दोन्ही खराब झाल्यावर मग किंमत कळेल. दोन्ही शाबूत असल्या बाप जातात कोणाला कळणार? एवढा अनमोल खजिना दिलेला आहे. म्हणजे देह जेवढा, आत्मा जेवढा आत्मस्वरूपाने आत्मा आहे, तेवढा देह सुद्धा निधान आहे. देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देवाचे मंदिर. बरोबर, अगदी बरोबर. आणि जरी चुकलं तरी चालेल, पण असं मोठ्याने गप्पन घुसलं म्हणजे बस मग बरोबर. काय सांगितलं? देह देवाचे मंदिर. हा देह आहे ना, जसं ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान, तसं नरदेह निधान लागले हाती. आत्मा जेवढ्या तुल्य बळाचा आहे तेवढ्याच तुल्य बळाचा देह आहे. देह आणि आत्मा वेगळाच नाही. आता दोन आहेच नाही तर वेगळा आहे असं कुठं स्पष्टीकरण करायचं. पण जोपर्यंत गुळाला मुंगळा चिटकलेला आहे तोपर्यंत त्याला सांगावं लागेल हा तो वेगळा आहे. तू कशालाही काय म्हणू नकोस. आणि ज्या ती सर्व खलिदम ब्रह्मबुद्धी होईल त्या विषय सुद्धा विषय नाही, कर्म सुद्धा कर्म नाही, त्याला देह तरी देह कुठे राहणार? तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग तो स्वस्वरूपात येण्याला, त्याला स्वस्वरूपात येण्याला देहतादात्म्याने भ्रांतीने कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण अनुभवाच्या दृष्टीने तो माझ्याशी तोलला जातो. त्याच्या अनुभवाने माझे सर्वत्र असलेले व्यापकपण कवटाळले आहे. पण तो सर्व व्यापक झाला असे म्हटले नाही तरी तो स्वभावाने सहजच व्यापक आहे. हे पहा, त्याने जरी शरीर धारण केले असले तरी त्याला देह तादात्म्य नसल्यामुळे तो शरीराचा नाही. अर्जुना, ही त्याची स्थिती शब्दाने बोलून दाखवता येईल असे करता येईल का? तो देहात आहे देहात नाही. आता केवढं गौड बनलं. आणि असं किती वेळ सांगितल्यावर कळेल? तो देहात आहे बरं का, पण देहात नाही. म्हणजे असं काही त्याचा निकालच लागणार नाही. आणि हा अनुभवाचाच विषय. ज्यावेळेला आपण तैसे व्हावे त्यावेळेला ती गोष्ट कळणार. संत महात्मे कसे होते, नियोगी कसे होते, हे आपण तसं झाल्याशिवाय आपल्या कळणार नाही. आई कशी असते ती आई झाल्याशिवाय तिला कळत आहे ना. हा अंगे व्हावे ते आपण आहे ना. हो, अर्थात या विषयाबद्दल विशेष सांगणे नको. जो ज्ञानी सदोदित आपल्या सारखेच आत्मस्वरूपाने सर्व चराचरात्मक जग पाहतो तो सुख आणि द्वंद्व याचे विकार अथवा शुभ आणि अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनोवृत्तीने समजतच नाही. ही अर्जुनाला टॅग करून पाठवलेली लढाई करायला. चांगलं नाही वाईट नाही, लढाई चांगली नाही वाईट नाही, संसार चांगला बी नाही वाईट बी नाही. चांगलं आणि वाईट आहे ना त्याच्या पलीकडचं येते. त्यामुळे त्याला ती त्या उपमाच लागू शकत नाही. हे समविषम पदार्थ आणि दुसरे जे जे काही विचित्र चित्र वस्तू आहेत त्या सर्व आपलेच अवयव आहेत असे तो मानतो. आता या दृष्टीने तुकाराम महाराजांच्या अभंगाचं विश्लेषण केलं तर समाजाला कळण्यासाठी ते बोलले की ब्रह्मपुरी वास करणे अखंड आणि न देखी जे तोंड. त्यांच्या दृष्टीने देहबुद्धीने समजतो तो विटाळलेला, पण तसं वास्तव आहेच नाही. पण समाजाला ते सांगतात आमचा संबंध त्यांच्याशी, जे सांगायचं आमचा संबंध त्यांच्याशी, बाकीशी आमचा संबंध नाही. जाधव साहेब म्हणाले आमच्या बहिणीचे लग्नाची पत्रिका घेऊन आली बहीण, भाच्याचं लग्न आहे, भाचीचं लग्न यायला पाहिजे. बिलकुल नाही ना म्हणे आपलं एवढं तू मामा आहे तू यायला पाहिजे. तू आम्ही सांगितलेलं कुठं आहे की आमच्या बाबांकडून माया घाल म्हणून. तू जर माया घालीत असेल तर मी येणार लागणार, नाही तर तुमचा आमचा संबंध नाही. आता एवढं काय पडले त्याच्यावर, आपण म्हणून काय पडले त्याच्यावर, घातली तर घातली नाही घातली तोपर्यंत तुम्हाला लागणच नाही झाली. येतो हिताचा कळवळा जीव तुटे तुटला हे म्हणणं, हे म्हणजे शेवाळलेल्या दगडावर पाय ठेवल्यासारखं आहे. आपल्या नातेवाईकांविषयी आपल्याला जर निश्चिम प्रेम असेल त्यांच्याशी संबंध तेव्हाच. बिलाड्यात म्हणले आमचं मेवना आजारी, बायकोनी खुरसायला माळ घाल, दादा नाही म्हणले नाही, म्हणलं मी नाही येणार तिकडे, तुला जायचं तुझा. ती म्हणले तुम्ही नाही जात मी तरी का जातो, तुम्ही कुठं रुसलेत, अंगठी नाही घेत ड्रेस नाही घेत म्हणून. त्यांना अलंकार द्यायचं तरी नाही तर राहिलं. फार दारू पिऊन म्हणे संपायची पाळी आली त्याची.
पण आम्ही बाजूच्या गावात गेल्यानंतर लोक सांगायला लागले, अहो फारच परिस्थिती बेकार आहे. मी म्हणलं आपल्याला तर जायचं नाही, पण तुला जायचं जा बरं. नाही म्हणली कशाला जायचं. पण त्याच्यातून उठला. डॉक्टरनी जेव्हा सांगितलं आता जर पेले तर मेले, मग बंद दारू, तोपर्यंत नाही. आणि मग मात्र सुधारला आणि मग आला आणि मला सांगा दाजी काय. मग म्हणले त्याला नाम दिलं, त्याची स्थिती करून घेतली. 8 दिवस खायला प्यायला नवीन कपडे. आणि बाबांच्या काळात माझ्याकडे जी एमएटी होती त्याच्यावर मी बाबांना घेऊन फिरलो होतो. मी म्हणलं आपल्याला विकायची नाही, 2000 येऊ 5000 येऊ 10,000 आले तरी नाही, पण म्हणलं आता कोणाला द्यायची. मग त्याला एमएटी पेट्रोल भरून घरी पाठवला. कपडे लत्ता गाडी अलंकार बी. कोणता अलंकार. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा असले संबंध असले पाहिजेत. सांगा बरं. त्याप्रमाणे ते इथं सांगतात. त्याला दुसरं काही शिल्लक राहिलेलंच नाही. वस्तुतः ते सगळं सम आणि विषम, हे सम विषम पदार्थ आणि दुसरे जे जे काही चित्र विचित्र वस्तू आहेत त्या सर्व आपले अवयव आहेत असे तो मानतो. हे वेगळे वेगळे काय सांगावे. त्याला सर्व त्रैलोक्यच मी आहे असे अनुभवाने सहजच समजले आहे. त्यालाही एक शरीर आहे हे खरे आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक व्यवहारात म्हणतात. तरी पण आम्हाला तर अशी अनुभूती आहे की तो परब्रह्मच आहे, कारण परब्रह्माला सुखदुःख नाही. म्हणून हे अर्जुना आपल्या ठिकाणी सर्व विश्व पाहावे आणि आपणच स्वतः विश्वरूप व्हावे असा त्या एका दृष्टीचीच तू उपासना कर. तू समदृष्टी संपन्न हो असे आम्ही याच कारणाकरता तुला पुष्कळ प्रसंगी सांगितले. कारण समदृष्टीपेक्षा या जगात दुसरी अधिक काही लाभ नाही. समबुद्धी घेता, अरे वा वा वा, समबुद्धी घेता समान श्रीहरी. म्हणजे पाठ आहे आपल्या, पण अनुभवाचं बिलकुल नाही. समान श्रीहरी. तो शेजारचा असं करतो त्याचं काय करायचं. त्याला सोडायचं नाही, त्याचं काम करायचं. समबुद्धी घेता समान श्रीहरी. मग अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयीच्या करुणेने हा समतेचा मार्ग सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकावच लागत नाही. हा कबुली जबाब आहे. आपल्याला काही कळत नाही, हा कबुली जबाब असा तर काय पुढे सांगता येईल. आपल्याला काही कळते म्हणलं तर काही सांगणार नाही कोणी. हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते मुळीच सापडत नाही. एरवी या मनाला फिरण्याला त्रैलोक्य ही अपुरे पडते. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल. बापरे. आता अर्जुनने कोणती पदवी घेतलेली. मनाने आपल्याला स्वतःला आम्ही स्थिर बसू शकत नाही. काही कीर्तनाला बसली तर चुला नवर करतात माहिती तुम्हाला का. काही लांब पाय करून बसते. अर्थात प्रॉब्लेम असेल तर काय हरकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीला काय असतो अपवाद असतो. पण याचा अर्थ जर धडधाकट दिलं त्याने नीट वापर करावा लागेल. हे केव्हा होणार, कारण चित्त त्या विषयाशी जेव्हा समरस होईल ना त्या उठानेच तुम्हाला कळा पाहायला मुंग्या आल्या. पिक्चरला बसलं वाटतं ना, नाही वाटत. अरुण बाबा म्हणतात पिक्चरला बसल्यावर नाही वाटत, बघतच नाही ते मला म्हणतात काय पिक्चर बघायचा. हा एवढं सगळं हा काय म्हणले ओरिजिनल नाते की ते कोण बिगर पैशाचा हिरो बिगर पैशाचे तिकीट पाहून पाहायचे. हा सगळं पिक्चर आहे ओरिजिनल पिक्चर. काय काय घटना घडतात, कोणाचं कोण जातं कोणाचं कोण जातं, कसं काय होतं आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी व्यवस्थित. बाप कसं काय समाधीचा टिकावं लागेल म्हणे. हे मन कसे केवढे आहे पाहू म्हटले तर ते मुळीच सापडणे. एरवी या मनाला फिरायला त्रैलोक्य अपुरे आहे. म्हणून असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा मोठा सोसाट्याचा वारा स्थिर हो म्हणताच तो थांबेल का. पण एक बरं खरंच आपण साधूच्या चरणावर जर नतमस्तक झालो आत्मीयतेने आणि साधू बी तेवढ्याच लेवलचा पाहिजे तो म्हटला ना का स्थिर होणार. पहा उदाहरण देतात विवेक चुडामणीमध्ये. साधूकडे गेल्यानंतर परिवर्तनाची स्टेप कशी. लय दिवस तपश्चर्या करावं लागते असलेलं. ते म्हणले तुफान वारा सुटलेला आहे, समुद्रामध्ये त्याची बोट भरकटलेली आहे आणि एवढी मोठी डोंगर एवढी लाट आली आणि आता हा म्हणता यांनी संपवलं. डोळ्याला अंधाऱ्या आल्या आणि संपला म्हणूनच त्यांनी डिक्लेअर केलं. पण डोळे उडून पाहत होतो लाट बी गायब पण सगळं यथा सांग स्थिर. कुठं काय झालं वादळ आलं कुठं गायब झालं काहीच कळालं नाही. तसा परिवर्तन वाल्याचा वाल्मिक होतो. चेंज परिवर्तनच संसाराचा नियम आहे. आपल्यात परिवर्तनच झालं पाहिजे.
तर आपल्या बाह्य अंगाने परिवर्तन होऊन काही उपयोगाचं नाही. अंतरंगातून परिवर्तन झालं पाहिजे. स्थिर हो म्हणून थांबेल का? जे मन बुद्धीला छळते, तिला केलेला निश्चय सिद्धीला जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हात मारून हा हा म्हणता पळून जाते, हे विचाराला भ्रमात पाडते, संतोषाला आशा लावते आणि आपण एका ठिकाणी बसून राहिले तरी आपल्याला दाही दिशांना हिंडवते. ज्याला कोंडले असतात ते उसळून बाहेर येते आणि निग्रह करू म्हटला तर उलटा तो निग्रहाला त्याला सहाय्य करतो. असे हे मन आपला स्वभाव टाकील का? म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हाला साम्य अवस्था प्राप्त होईल. परंतु मनाची अशीच चंचल वृत्ती असल्यामुळे बहुतेक ती साम्य अवस्था प्राप्त होणे दुर्घट आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू मनासंबंधाने जे बोललास ते खरोखरच तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे, परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही कालाने ते स्थिर होईल. कारण या मनाच्या ठिकाणी एक महत्वाचा पूर्ण चांगला गुण आहे, तो म्हणजे त्या मनाला एकदा अनुभवलेली सुखाची गोडी लागली की त्याच ठिकाणी राहावयास ते सकवते. म्हणून याला कौतुकाने आत्म अनुभवच सुख दावित जावे. त्याला काय दाखवायचे? आता आपल्याला हे कळालेलं बरं का, अज्ञानी माणसाला सुद्धा कळते कीर्तन चांगले, प्रवचन चांगले, जरी माळकरी नसला तर. पण त्याला एवढं कळालं नाही हे चांगले, पण आपले इंद्रिय ऐकत नाही, मन ऐकत नाही, ते बुद्धीला पळवतो. तरी पण त्यांनी एक चांगला नियम करायचा ना, चांगला नियम करायचा आणि घेऊन यायचं याला इकडं. हळूहळू त्याला ती गोडी लागेल. त्याला असं वाटेल, अरे आज एकादशी, कीर्तनाला गेलो नाही आपण. कारण जर एकादशीला जायची सवय लावली, माळ नाही घातली तरी चालेल, पण असं काहीतरी चांगल्या गोष्टीचं मनाला वळण लावलं का ते मन त्याला त्या गोडी कारण त्याला आनंद वाटतो आणि तो तिकडे जातो. एरवी काही लोक कीर्तनाला येतात बिगर माळकरी, पण बाबाचा एखादा चुटका ऐकायला. असे पण काय, आता मी जायचो ना बिगर माळकरी, मी शेवटीची चाल ऐकायला जायचो. कारण ते टांग 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 असं वाचतं मस्त आणि ते गातात. नलवडे साहेब म्हणतो ते घातल्याशिवाय जमत नाही का? नाही, ते बी एक अंग आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या नसा आहे ना मोकळ्या होतात. आता त्याला सवय नसेल, ज्याला माहित नसेल तर ते ज्याच्या नसा मोकळ्या होते त्याला चटका बी देईल. नाही काय, आपल्या दृष्टांत माहिती. त्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चांगल्या गोष्टी, जसं आपल्याकडे व्यवहारात बारशाला भजन, बारशाला कीर्तन, हे त्याच्या पाठ्यावर पुजलंय, तो होणार माळकरी कधी ना कधी. आता जो दारू पितो ते म्हणते याच्या का पाठ्यावर ते पुजलं होतं का? त्याच्या पाठ्यावर हे नव्हतं पुजलं, पण जे पुजायला पाहिजे ते नव्हतं पुजलं, म्हणून तो दुसरीकडे जातो. म्हणजे कोणत्याही निमित्ताने चांगले संस्कार केलेले वाया जात नाही, त्या मनाला ते तिकडे घेऊनच येतात. हा, सज्जना भक्ती पण ते मन एवढं बाबा म्हणतात एवढं गायकी जाते, ते सज्जन आहे का? पण त्या रडतराव घोड्या बसवायचं, तुम्ही किती हुशार यादव महाराज, तुम्ही किती हुशार, तुम्ही किती शांत बसता बरं. म्हणजे असं म्हटल्यानंतर ते तसे शांत बसतात, पण आता कोणाचं तर नाव घ्यायचं म्हणून. मग ते दुसरं उदाहरण भगवान सांगतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू मनासंबंधाने जे बोलतो ते खरोखर आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे. नाही, त्याच्या पुढे गेलो आपण. एरवी ज्याला वैराग्य नाही व जो कधीच अभ्यास करण्याकडे प्रवृत्त होत नाही त्याला हे मन आवरणार नाही, असे आम्ही मानित नाही का? मग आता इथं कोणाला मारली? प्रश्न विचारणारालाच मारली. हो, आमचं मन आवरत नाही. नाही, आमचं मत तसंच आहे, कारण जो अभ्यासाकडे कधी प्रवृत्त होत नाही त्याला हे मन आवरणार नाही, हे का आम्ही मानित नाही का? म्हणजे शिक्षकांनी कोणावर सोपवले हे काम? हा, शिक्षकांनी कोणाकडे घेतले? आम्ही मान्य करीत नाही का? पण जबाब दोषी कोणाला ठरवले? विद्यार्थ्याला ठरवलं. परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरेचा अभ्यास करण्याच्या मार्गाला गेला नाही, जो वैराग्याची कधी नुसती आठवणी करीत नाही आणि जो केवळ विषयरूप जलात माशासारखी बुडी देऊन राहिला आहे आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला साऱ्या जन्मात कधी युक्तीची चिमट लागलीच नाही, त्याचे मन निश्चय कसे होईल सांग बरे? त्याला कधी ही गोष्ट दाखवलीच नाही, कसं काय होईल? म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला तू आरंभ कर. मग तो मनोनिग्रह कसा होत नाही ते आपण पाहू तर खरे. किती साध्या साध्या गोष्टी प्रेमाने सांगतात. अरे वेदांतात पण काही वेळेला प्रेमात सांगू नये उपयोगाचं नाही. आमच्या गावाला जाधव साहेबांचं कीर्तन झालं, करा रे बापांनो साधन हरीचे, सगळं कीर्तन झालं. ते म्हणले पण आपण करणार नाही. त्यांनी आपल्याला लय प्रेमाने म्हणले करा रे बापांनो, आमच्या बापांनो करा, पण त्यांनी खरं चुकलंच त्यांचं म्हटले. त्यांनी अशी दांडकी काढली पाहिजे होती आपल्याला.
आणि चांगले चौकून काढले पाहिजे होते, मग आपण केलं असतं. तिकडून दानची काही कमी बसलीत का आपल्याला? मला 40 वर्षात का कमी बसली तर तुम्हाला बसली असती. पण हम नाही सुधरेंगे, हम नाही सुधरेंगे. कारण का? त्याचीच गोडी लागलेली आहे त्याला. अरे वेदांतात योग साधने म्हणून जेवढी सांगितली आहेत तेवढी सर्व खोटी आहेत का? परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण ना. आता डायरेक्टच त्याच्यावर सोपून दिलं. अरे जर योग साधनेचे बळ अंगात असले तर त्यापुढे मन चंचलते किती आहे. योग बळाने हे महत्त्वाधिक सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे देवा, आपण जे म्हणता ते मूळ चुकीचे नाही. खरोखर योग बलाशी मनाच्या बलाची तुलना करता येणार नाही. तरी तोच योग कसा आहे व तो कशा रीतीने करावा याची आजवर आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून देवा मन अनावर आहे असेच आम्ही म्हणत होतो. हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या या साऱ्या जन्मात हा आजच योगाचा परिचय आम्हाला झाला आहे. परंतु हे प्रभो, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे. तो फेडण्यास तुझ्या विना दुसरा कोणीही समर्थ नाही. म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक मनुष्य मोक्ष प्राप्ती करता श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने तीव्र प्रयत्नाशिवाय इच्छा करीत होता. कसा? मोक्षाची इच्छा करीत होता. मोक्ष कोणाला नकोय? फुकट शेट व्हायला कोण नको म्हणते? सगळ्यांना तर व्हायचंय, पण काम नको. म्हणजे यांच्या भाषेत काय? आयतं खायची सवय लागलेली. सांगा बरं. मोक्ष पाहिजे पण प्रयत्नाशिवाय, मग त्याचं काय होईल? तरी सुद्धा होईल. कारण त्यांनी अपेक्षा कशाची केली होती? आणि जे जे इच्छिल होते ते प्राप्त होणार आहे त्या प्राण्याला. पण एवढंच होईल, एक मुक्काम होईल. एक मुक्काम कुठं होईल? काटको भरला कुठं मुक्काम होईल? पुन्हा मातेच्या उदरात जावं लागेल आणि पुन्हा यावं लागेल. चांगलं गरम पाण्याने निवृत्ती महाराज म्हणतात तो तांबे आला मग तो रडणार. त्याला चांगला चोळून चाळून तयार करायचा पैलवान आणि मग कुस्तीला पाठवायचा आणि मग त्याला तिथे जाणीव होणार आणि मग तो जाणार. हे कल किसने देखा? आजच करून टाकू ना उद्याची. का कशाला उद्याची? बस. म्हणून गोविंदा मला सांग की कोणी एक मनुष्य मोक्ष प्राप्ती करता श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने तीव्र प्रयत्नाशिवाय इच्छा करीत होता, इंद्रिय रूपी गावावरून निघाला व आत्मसिद्धी रूपी पुढच्या गावात जाण्याकरता तो भक्तिरूप मार्गाला लागला. तो त्यात प्रसंग असा झाला की आत्मसिद्धीही प्राप्त झाली नाही आणि संसारातही परत येवत नाही. अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला. कदाचित सहज अकाली आलेले लहान पातळ अगदी थोडेसे ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टी करीत नाही त्याप्रमाणे महाराज ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे आत्मसिद्धी रूप मोक्ष प्राप्ती तर दूरच राहिली आणि आत्मसिद्धीच्या श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारातही तो मुकला. असा दोन्ही गोष्टींना जो मुकला परंतु आत्मसिद्धीच्या भक्तीत निमग्न असता मेला त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांग. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, पार्था, ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्याला मोक्षावाचून दुसरी गती आहे काय? परंतु एवढेच एक होते की त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते. पण त्या विश्रांतीत त्याला एक सुख होते की ते देवांनाही मिळत नाही. एरवी जर याने अभ्यासाची पावले जोराने उचलली असती म्हणजे झपाट्याने अभ्यास केला असता तर आयुष्य भानू मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्ष प्राप्तीच्या गावाला पोहोचला असता. परंतु तितका अभ्यासाचा वेग नसल्यामुळे तो विसावा घेणे ही तरी योग्यच आहे. शिवाय मागावून तरी मोक्ष प्राप्ती ही ठेवलेलीच आहे. म्हणजे क्रममुक्ती मिळणारच आहे त्याला. मिळेल. आज नाही या मनुष्य जन्मात नाही मुक्ती मिळाली तर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरून येईल. म्हणून जाताना जरी खाताड पितड असलं तरी त्याला काय द्यावा लागतो? स्मशानाच्या आधी एक विश्रांती द्यावीच लागते. आता ती विश्रांती म्हणायचं का तिला? जसं मंगळ ग्रह हा छळतो पण त्याचं नाव आता तू त्याला विश्रांती का मड्याला? आता 84 लक्ष ऊन रण त्या उन्हातून पळायचे त्याला. कधी त्याच्या मागं कुत्र्या लागल म्हणजे मांजर झाला तर, आणि हा मांजर झाला तर हा कधीतरी उंदराच्या मागं लागेल. हा जर उंदीर राहिला तर कुठेतरी बिळात लपण्याचा प्रयत्न करील. एवढी पळापळी 84 लक्ष मध्ये त्याला विश्रांती म्हणतात. हे एक कौतुक तरी कसे आहे ते ज्या लोकांची जी स्थिती प्राप्त व्हाव्यात 100 यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही छायात पडतात ती या मोक्ष इच्छुक पुरुषाला अनाथाय प्राप्त होते. तो तेथील निष्फळ न होणारे व अप्रतिम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो.
म्हणूनच तो स्वर्गात ते दिव्य भोग भोगीत असता. हे भगवंता, हे भोगाचे विघ्न आमच्यावर का कोसळले, असा तो निरंतर पश्चाताप करीत असतो. नंतर तो फिरून मृत्यूलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोपावते, तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते. जे कुल नीतिमार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि पहावयाचे ते शास्त्र दृष्टीने पाहणारे व वागणारे, ज्या कुळात वेद व हे नित्य जागृत दैवत असून म्हणून असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याच्या कुलाचा व्यवसाय आहे आणि सारासार विचार हा सल्ला मसलत देणारा मंत्री आहे. ज्या कुलात चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी आहे. म्हणजे याला चिंता कसली, बस ईश्वर प्राप्ती, त्याच्यासाठी काय आडकाठी नाही हो, ते योग्य व्हावं, ती चिंता त्याच्या चित्तात. बोला ना मोठ्याने, सगळ्यांना ऐकायला येईल. आणि थोडं थांबत चिंतिले पावले जया कृष्ण प्रीती, त्याची चिंता कृष्णाच्याकडे प्रीती आणि तिकडे पावलं चालली, बाकीच्या सगळ्या गोष्टी वाया, त्याच्याकडे तीच चिंता आहे फक्त, देवाकडे कधी मी जातो. ही चिंता काय करायची, जाणारच एक दिवस तो. एवढी चिंता काय, एवढी घाई आहे का आता, आता आहे तो पण खावं पिवावं मजा करावं वगैरे, नंतर जाणारच आहे सगळे देवाकडे. दाते बाबांची मुलगी आमच्या मुलाबरोबर काय शाळेत होती, श्यामानंद शाळेमध्ये, तर काही नॉर्मल होती, काही गोष्ट काय आणायला सांगितली होती, वडिलांची सोय वगैरे. ते म्हणले वडील देवाला गेले. म्हणजे कुठं, आपल्याकडं पंढरपूरला गेली. आणि सर म्हणले अरे रे मग जाऊ दे काय हरकत. आता देवाला गेले म्हणजे कुठे गेले, पंढरपूरला गेले, आळंदीला गेले आहे ना. म्हणूनच स्वर्गात ते दिव्य भोग असतात, त्याचं मन तिथे लागत नाही. जे कुल नीती मार्गाने चालणारे, ज्या कुळात वेद नित्य जागृत आहे, ज्या कुलात चिंता ईश्वराची एकनिष्ठ पत्नी आहे, ज्या कुळात सर्व व्यक्तींना ईश्वर वाचून दुसऱ्याचे कशाचे चिंतन होत नाही, अशा कुळात पाठवणार आपल्याला. आणि ज्याला आदी रिद्धी संपत्ती हीच ग्रह देवता आहे, असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाचा व्यापार समृद्ध झाला आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो. अथवा ज्ञानरूपी अग्नीमध्ये हवन करणारे व जे परब्रह्म अनुभूती संपन्न व वेद संपन्न आहेत आणि परब्रह्म सुखरूप गावचे वतनदार आहेत, जे एकोम द्वितीय या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाचे राज्य करतात. एकोम द्वितीय म्हणजे एकच परमात्मा, अनेक रूपाने नसलेला एकच परमात्मा हा त्यांची दृढ बुद्धी. अशा कुळात त्याचा जन्म होतो. आणि संतोषरूप वनात मधुर ध्वनी करणारे कोकिळ आहेत आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळाचे सेवन करतात, अशा त्या योगांच्या कुळात त्या योगभ्रष्ट पुरुषाचा जन्म मिळतो. जेथे जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते. त्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चहूकडे अरुणोदयाची प्रभा फावते, त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वैरूपी गावाला न येता ज्ञान ही त्याला बालपणीच सर्वज्ञता वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेली बुद्धीच्या साह्याने सर्व विद्यांना त्याची मनच प्रसवते व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयंमेव निघू लागतात. असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात, म्हणजे उत्कट इच्छा करतात असा अभिप्राय. पार्थात देवांनी स्तुतीपाठक होऊन मृत्यू लोकाचे अर्थात या मृत्यू लोकातील ज्या ज्ञान संपन्न योगी कुलाचे वर्णन करावे, असे जे उत्तम कुल तेथे तो योगभ्रष्ट पुरुष जन्म पावतो. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची किंवा आपल्या बाबांची इतकी उत्तम स्कीम आहे की आपल्या नातेवाईक लोकांना आपणही पण जरी नाम घेतलं नाही पूर्णत्वाला गेलो तरी पुन्हा मनुष्य जन्म हा आपल्याला निश्चित 101% त्यांनी साधना केली का नाही पण त्याला मिळणार. कारण नाम घेता वाया म्हणजे खालच्या स्टेपला जाऊ शकत नाही. केवढा मोठा फायदा बेनिफिट आहे. नाम घेता वाया गेला असं कुणी, तो कुत्रा मांजर गाढव डुक्कर होणार नाही. आणि ज्याने ज्या सद्बुद्धीच्या तरी पण काही ठिकाणी सांगितलं होणार, कारण हे एवढं करू नये म्हणून, नाही तर मग तर मोकाटच सुटतील पुन्हा मनुष्य जन्म. वा
आता माझा मारा नंतर माझा मारा म्हणून पुन्हा सांगितलं तुका म्हणे सत्य कर्मा नाही तर घातलिया भय नरका जाणे. आणि मागे ज्या सद्बुद्धीच्या उत्कर्षात आयुष्याचा शेवट आपले टाइम झालेला आहे एवढा चालू झालेला श्लोक घेतो. आणि मागे ज्या सद्बुद्धीच्या उत्कर्षात आयुष्याचा शेवट झाला होता त्यावेळीच सद्बुद्धी त्याला पुन्हा नित्य नवी प्राप्त होते. त्यावेळचीच मागची सद्बुद्धी त्याला पुन्हा नित्य नवी प्राप्त होते. त्या समयी आधीच दैववान त्यात पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेला पुरुष तो जसे भूमीतील धन सहज दृष्टीने पाहतो त्याप्रमाणे गुरुमुखातून कळणारे व ज्यात बुद्धीचा प्रवेश होणे कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी परिश्रमावाचून प्रवेश करते. आपला माणूस काय बोलतो, किती गोटीमध्ये प्रवचन चालू होती, किती खुल्ली चालली. तर कोळी काका म्हणतात किती सोपं सांगायचं, एवढं कसं सोपं सांगतो तो, ही कोण बोलतोय त्याच्या मुखातून. हे परमात्मा त्याच्या मुखातून बोलतो, ती गुरुची कृपा झाली म्हणून त्याला काय वेळेला कळत नाही. तुम्हाला सांगतो हा माझा अनुभव आहे. काय वेळेला मी जे बोलतो ते माझ्या कधी कधी अनुभवाचं सुद्धा नसतं पण मग बोलून घेतो. मी म्हणतो मी कधी वाचलं नाही, तू कधी आपलं डोकं ऑन दी स्पॉट दृष्टांत येतो कधी कधी, कसं काय हे झालं त्यावेळेला आपल्याला कळतं हे आपलं. आणि आपण जेव्हा कीर्तनाला जातो तेव्हा ठरवून जातो असं करायचं तसं करायचं, त्यावेळेला तसं होतच नाही, सगळं उलटच होतं काय ते. आणि विठ्ठलच जास्त होतं. त्यावेळेला समजायचं का आपण काही करू शकत ते त्याच्याच मनात आहे. तारी अथवा मारी, तुला जसं ठेवायचं तसं ठेव कीर्तन. आणि म्हणून तुझी सेवा करविली तैसी माकडे की नीट तूच जाणे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत, आपल्या हातात काहीच नाही. त्या समयी आधी दैववान अभिप्रायाच्या त्याप्रमाणे गुरुमुखातून कळणारे. आता आवाज अजूनच फाटायला लागला का, त्याचा बंद झाला का, वायरला हात लावायचा. हरी हरी बरोबर झालं. आता त्याप्रमाणे गुरुमुखातून कळणारे व ज्यात बुद्धीचा प्रवेश होणे कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी परिश्रमावाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिय ही आपणहून मनाच्या अधीन होतात. आपल्याला अनुभव आहे. पहिले काय आपल्याला होत होतं ना, आता आपण कसे झालेले, कशाची साथ. किती आपले जुने मित्र म्हणतात अरे काय तू भेटत नाही काय नाही, तुला बी विसरलो मी, तुझा चेहरा डोळ्यापुढे येत नाही माझ्या, तर बाकीच काय आठवणार तुझ्या संबंधाने सांगा. बलवान इंद्रिय आपणहून आपल्या मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायू ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळत असतो. बघा एकात एक कसं आहे, मनच प्राणवायूत गेलं, प्राणवायू चिदाकाशात जाऊन मिळतो. असे सहज कसे काय होते की योग अभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो हे काही समजत नाही. आणि समाधीही त्याच्या मनाने त्याच्या मनाचे घर विचारित येते. समाधीला वाटतं आता इथं राहावं जाऊन. योग भ्रष्ट पुरुष म्हणजे जगाला आरंभ करणारी एक रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठीचा शंकर की काय, किंवा वैराग्यरूपी सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच प्रगट झाला आहे की काय, किंवा हे संसार मोजण्याचे मापक अथवा अष्टांग योग साहित्याचे बेटच होय. सुगंधानेच ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे त्याप्रमाणे साधक दशेत हा योग भ्रष्ट इतका धैर्ययुक्त झालेला असतो की संतोषाचा केवळ पुतळाच बनल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखाच असतो. असो काय सामर्थ्य सांगतात, त्याने केलेल्या साधनेचं सामर्थ्य सांगतात. आणि साधना अशीच आहे का ती फळ दिल्याशिवाय राहत नाही. सामान्य वाईट कर्म करायची म्हणून हे पूर्वीचे जे राक्षस होते तर तपश्चर्या करायची का, देवांना हरवायचं म्हणून. मग ब्रह्मदेवाला विचारायचं तुम्ही का यांना असं फळ दिलं, द्यायचंच नाही ना यांना वरदान. अहो नियम आहे सृष्टीचा, जो जशी कर्म करील त्याला तसं फळ. चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट. साधना केली तर त्याचं फळ त्याला भेटणारच आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. 464 का 364 आहे, 464 क्रमांकाच्या 7व्या अध्यायातल्या 464 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर सेवा समर्पण करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली कवरदेव हरी